चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 6,500च्या दरावर आपण सर्वांनी सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं, कशात होणार आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा, 6,500च्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्याने की मग 6,500च्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबल्याने। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार 6,500च्या दरावर सध्या सोयाबीन विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे, कशात होणार आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा, 6,500च्या दरावर सध्या सोयाबीन विकल्याने की मग 6,500च्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाट पाहत थांबल्याने। चला या प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या आपल्या समोर या ठिकाणी करतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी, ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला फार सुधारली। जो सोयाबीनचा भाव 15 दिवसापूर्वी 5,500च्या आसपास होता, तो सोयाबीनचा बाजारभाव सुधारून 6,200 रुपये प्रति क्विंटल पासून 6,500च्या दरम्यान सोयाबीनची दर पातळी पोहोचली। सोयाबीनची दर पातळी 6,500च्या आसपास पोहोचली आहे। आता यामागचं कारण काय तर लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिका इराण जो संघर्ष आहे याच्यामुळे ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिकेतून सोयाबीन मागवणं फार महाग पडत आहे, कारण वाहतुकीचे चार्जेस वाढलेत, इन्शुरन्सचे चार्जेस वाढलेत। त्याच्यामुळे झाले कसं की भारताच्या नजीकचे जे देश आहेत म्हणजे आपली शेजारी देश आहे त्यांची जी सोयाबीनची गरज आहे भारताकडून भागवल्या जात आहे। भारतातून सोयाबीन निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली आणि तुम्हाला माहिती आहे 100 किलो सोयाबीन असेल तर त्यात 80 ते 82 किलो सोयाबीन निघत असते। याच्यामुळे काय झाले की सोयाबीनचा आधार सोयाबीनला मिळालाय आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सुधारलाय। आता तुम्हाला सांगतो ही सुधारणा मग कायम राहणार का तर लक्षात घ्या ही सुधारणा कायम राहून 100-200ची तेजी आणखीन येऊ शकते। पण मुख्य गोष्ट काय आहे की अमेरिका इराण जो संघर्ष आहे तो येत्या काही दिवसात संपण्याचे काही संकेत मिळत आहेत। त्यासोबत अमेरिकेत पेरणी वाढण्याचे सुद्धा संकेत मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर हे सगळं घडलं तर भारताची सोयाबीन निर्यात कमी होणार। मग या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक उच्चांकी पातळी या ठिकाणी आपण ऑलरेडी गाठलेली आहे। यापेक्षा खूप जास्त तेजी आता संभवत नाही, म्हणून आपण सर्वांनी जर 6,500चा दर आपल्याला या ठिकाणी मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही। जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर 100% सांगतो याच्यामुळे आपल्याला खूप फायदा हा होऊ शकतो। पण सरते शेवटी आपल्यापाशी असणारं सोयाबीन हे आपला विचार स्वतंत्र असू शकतो, पण हा माझा सल्ला आहे, मग सल्ला मान्य करायचा नाही हे ज्याची त्याची इच्छा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप आभार।